हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. नागपुरात धरणं आंदोलनासह संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार. तर छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नडमध्येही भव्य मोर्चा निघणार. राज ठाकरे अंबरनाथ आणि कल्याण दौऱ्यावर. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार. खराब रस्त्यांमुळे राज्यभरात 12 नागरिकांचा मृत्यू. आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली? मुंबई हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं. आठवड्यामध्ये खड्डे बुजवण्याचे आदेश. देशभरातील तरुण विद्यार्थी आणि जेनझेड संविधान आणि लोकशाही वाचवतील. मी कायम त्यांच्यासोबत आहे. राहुल गांधींचं ट्विट. राहुल गांधी लवंगी बारही फोडू शकले नाहीत. हुसका बार लावला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. सर्व लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणं बंधनकारक. योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं. मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर. संबंधित शेतकऱ्यांना लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. तळ कोकणापासून रत्नागिरीमध्ये पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कायम. किनारपट्टी भागामध्ये सरासरी जास्त पाऊस. मच्छीमारीवर परिणाम.